Hello dear students, welcome to Vision 24/7 YouTube channel plus application. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला काय बघायचं आहे? आज आपल्याला बघायचं आहे तो कुठला टॉपिक? केमिस्ट्रीचा टॉपिक, तोच म्हणजेच VSCPR थिअरी. तोच म्हणजेच कुठला आहे? VSCPR थिअरी. वेलकम विशाल, वेलकम आकाश, वेलकम रोहिणी, वेलकम अनिकेत. सो FDA फूड अँड ड्रग इन्स्पेक्टरच्या पोस्ट निघालेल्या आहेत. फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनची रिक्रुटमेंट आहे. त्याच्यासाठी जो टेक्निकल पार्ट आहे तो आपल्या याच्यामध्ये घेत आहे, म्हणजे आपल्या अप्लिकेशन प्लस युट्यूब प्लस अप्लिकेशन मध्ये घेत आहे. त्यामध्ये जो केमिस्ट्रीचा पार्ट आहे, केमिस्ट्रीचा पार्ट मी घेत आहे. आणि केमिस्ट्रीच्या पार्ट मध्ये आज पहिला टॉपिक आहे आपला, जो की VSCPR थिअरी. एम आय ऑडिबल अँड विजिबल गाईज? एकदा कमेंट करा आणि त्याच्यानंतर आपण सेशन आजचं स्टार्ट करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, VSCPR थिअरी कशासाठी आली किंवा मग कशासाठी आपण स्टडी करतो VSCPR थिअरीचा? एम आय ऑडिबल गाईज? एम आय ऑडिबल? एकदा कमेंट करा. ओके अनिकेत, ओके. सो VSCPR थिअरी जे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी आहे, ती कशासाठी अभ्यास करतो? तर जे काही एलिमेंट्स आहेत किंवा जे नॅचरली किंवा मग जे एन्व्हायरमेंट मध्ये आढळतात मॉलिक्युल्स किंवा मग कंपाऊंड्स, त्या कंपाऊंड्सच्या स्टॅबिलिटीसाठी एक थिअरी आली, व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी. कुठली थिअरी आलेली आहे? व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरी. इट इज टोटली बेस्ड ऑन, म्हणजे कशावरती बेस्ड आहे? इट इज टोटली based on valence shell इलेक्ट्रॉन्सच्या बेसिस वरती आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला मॉलिक्यूल माहिती आहेत, कंपाऊंड्स माहिती आहेत, जसं की CH4 आहे, त्यानंतर CO2 आहे, त्यानंतर NH3 आहे, त्यानंतर आणखी कंपाऊंड जर बघितले आपण तर HCl आहे, त्याच्यानंतर बघितलं H2O आहे. तर हे जे कंपाऊंड्स आहेत, हे जे मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स यांच्या स्टॅबिलिटीसाठी, यांची जे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीसाठी VSCPR थिअरीचा जन्म झाला. कशासाठी? स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीसाठी VSCPR थिअरीचा जन्म झाला किंवा मग VSCPR थिअरी स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीसाठी आली. आता जी VSCPR थिअरी आहे, आता हे तर झालं बॅकग्राऊंड, VSCPR थिअरी का बरं आली. तर ऍक्च्युअली VSCPR थिअरीचं युटिलायझेशन कसं करायचं, मॉलिक्युल्स कसे ओळखायचे, त्यांचं हायब्रिडायझेशन कसं माहिती होणार, किंवा मग त्यांची बॉन्ड लेंथ, बॉन्ड अँगल, किंवा मग त्यांचं जे जॉमेट्री आहे, त्यांचा जो शेप आहे, ते कशावरून माहिती होणार. तर त्याच्यासाठी काही स्टेप्स आहेत, जे की आपण जर फॉलो केले ते स्टेप्स, तर कोणीही लहानातला लहान मुलगा ज्याला काही नॉलेज नाही आहे VSCPR थिअरी बद्दल किंवा केमिकल बॉन्डिंग बद्दल, तो देखील यांच्यावरून या स्टेप्स वरून अटेम्प्ट करू शकतो क्वेश्चनला. तर विद्यार्थी मित्रांनो, ते स्टेप शिकायचे का बरं आहे, हे आपण शिकत का बरं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे FDA चे पोस्ट निघालेले आहेत, आणि मॅक्सिमम आमच्या एक्सपिरियन्स वरून सांगतो आम्ही, मॅक्सिमम जितकेही पोस्ट निघालेले आहेत, जितकेही एक्झाम्स आलेले आहेत, केमिस्ट्रीच्या रिलेटेड जितकेही एक्झाम्स आलेले आहेत, त्यामध्ये तुम्हाला हायब्रिडायझेशन मधून एक तरी क्वेश्चन बघायला मिळतो. हायब्रिडायझेशन मधून त्यामध्येच तुम्हाला जॉमेट्रीसाठी देखील एक तरी क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतो. जॉमेट्री नाही विचारली तर शेप तरी तुम्हाला विचारतातच त्या मॉलिक्युलचं. तर या तीन गोष्टी आपल्याला माहिती होण्यासाठी हे VSCPR थिअरीचा अभ्यास करणे गरजेचं आहे. चला तर मग बघूया जे स्टेप्स आहेत, जेणेकरून तुमचा जे अभ्यास आहे किंवा मग जे VSCPR थिअरी आहे इझी बनून जाईल. त्या स्टेप्स मधला पहिली स्टेप स्टेप 1, त्याला नोटेशन देऊया आपण. स्टेप 1, तर ती कुठली आहे? स्टेप फर्स्ट ती कुठली आहे? तर सगळ्यात आधी जर समजा तुमच्याकडे असे नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतील, तर याचं तुम्हाला काय माहिती पाहिजे? याचं तुम्हाला सगळ्यात आधी माहिती पाहिजे सेंट्रल मेटल ऍटम कोणचा आहे. तर आता सेंट्रल मेटल ऍटम
कोणचं असणार आहे? कारण सेंट्रल मेटल ऍटम जर आपल्याला माहिती असेल तरच आपण त्या सेंट्रल मेटल ऍटमची आपण जॉमेट्री सांगू शकतो, त्याचीच आपण हायब्रिडायझेशन सांगू शकतो. पण जर समजा आपल्याला सेंट्रल मेटल ऍटमच नाही ओळखता आला तर गेला क्वेश्चन पाण्यात. म्हणजेच तुम्ही एक्सपेक्टच करू नका तिथून तुम्हाला मार्क्स मिळणार किंवा मग तिथून तुम्हाला तो क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायला मिळणार किंवा तुम्ही करेक्टली अटेम्प्ट करू शकाल. तर स्टेप 1 काय आहे? which element acts as a central metal atom किंवा मग सेंट्रल एलिमेंट. मेटल ऍटम असू शकतो, एकदा एलिमेंट सुद्धा असू शकतो. सेंट्रल एलिमेंट कन्सिडर करूया आपण सेंट्रल एलिमेंट. आता ते कसं ओळखलं जाणार? कुठला सेंट्रल एलिमेंट आहे? तर कंपाऊंड एलिमेंट हॅव्हिंग किंवा मग लिहा एलिमेंट हॅव्हिंग लेस इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी is considered as a central element. चला तर मग आता याचे एक एक्झाम्पल बघूया. ऍक्सेप्ट, याच्यावरती एक एक्सेप्शन आहे. ऍक्सेप्ट इथे लिहा, व्हेरी इम्पॉर्टंट. ऍक्सेप्ट हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपल्याला माहिती आहे सगळ्यात जास्त कमी आहे, लेस इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे. तरी सुद्धा हायड्रोजन जो आहे सेंट्रल मेटल ऍटम सारखा बिहेव नाही करत. म्हणून हायड्रोजनला स्टार मार्क करा आणि कॉलम ब्रॅकेट मध्ये लिहा हायड्रोजन जो आहे तो सेंट्रल मेटल ऍटम सारखा बिहेव नाही करत, सेंट्रल मेटल ऍटम सारखा ऍक्ट नाही करत. तर तुमच्या समोर एक्झाम्पल्स आहेत, जसं की NaNSF3 आहे, त्यानंतर आणखी आहे XeF2 आहे, त्यानंतर ClF3 आहे, त्यानंतर NH3 आहे. तर याच्यामध्ये सेंट्रल मेटल ऍटम कोणता आहे, कसं ओळखायचं? तर ज्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी त्याला कन्सिडर करायचं सेंट्रल मेटल ऍटम आणि एक करूया आपण साइड ऍटम. आता Ni हे जो फर्स्ट एक्झाम्पल आहे याच्यामध्ये सेंट्रल मेटल ऍटम कोणचा आहे? नायट्रोजन आहे, सल्फर आहे की फ्लोरीन आहे? आपल्याला माहिती आहे की फ्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असते सगळ्यात जास्त, त्याच्यानंतर नायट्रोजनची, आणि त्याच्यापेक्षा कमी कोणाची असते इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी? सल्फरची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असते. म्हणून सेंट्रल मेटल ऍटम याच्यामध्ये कुठला राहणार आहे? सल्फर. आता मला तुम्ही हे सांगा, सल्फरची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी खरंच कमी असते का? सल्फर जो आहे नायट्रोजनची आणि सल्फरची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी खरंच कमी असते का? आता इथे जे क्वेश्चन काय आहे माझा, की जसं की आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन खाली सल्फर येतो, ऑक्सिजन सल्फर, देन सेलेनियम, देन TePO, त्याच्यानंतर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, त्याच्यानंतर इकडे येतो नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी अँड बिस्मथ. आता आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण लेफ्ट टू राईट इन अ पिरियड मूव्ह करतो तेव्हा झेड इफेक्टिव्ह काय होते? वाढते. आणि झेड इफेक्टिव्ह जर वाढत आहे म्हणजेच त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होणार? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सुद्धा काय होणार? वाढणार आहे. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सुद्धा काय होणार आहे? वाढणार आहे. तर आता याच्यावरून तुम्ही सांगू शकता की जसं नायट्रोजन दिलेलं आहे, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? सल्फर दिलेलं आहे आणि फ्लोरीन दिलेलं आहे. तर सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? फ्लोरीन. त्याच्यानंतर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे? सल्फर आहे. सल्फर तुम्ही बघू शकता इथे सल्फर, कारण सल्फरचा साईज नायट्रोजन पेक्षा कमी आहे. आणि त्याच्यानंतर लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे? नायट्रोजन आहे. तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे अंदाजे नाही सांगायचं आहे, तुम्हाला आधी तर पिरियॉडिक टेबल लक्षात असणं गरजेचं आहे. किमान एस ब्लॉक एलिमेंट्स किंवा पी ब्लॉक एलिमेंट्स तरी लक्षात असणं गरजेचं आहे. म्हणजेच याच्यामध्ये सेंट्रल ऍटम किंवा सेंट्रल एलिमेंट कुठला असणार आहे? याच्यामध्ये सेंट्रल एलिमेंट असणार आहे नायट्रोजन. आणि साइड एलिमेंट सल्फर आणि फ्लोरीन हे काय राहणार आहेत? साइड ऍटम किंवा साइड एलिमेंट. त्यानंतर झेनॉन
झेनॉनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असते ऍज कम्पेअर्ड टू फ्लोरीन, म्हणून झेनॉन येणार सेंट्रल ॲटम अँड फ्लोरीन येणार साइड ॲटम. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही क्लोरीनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी फ्लोरीन पेक्षा कमी आहे, सेंट्रल ॲटम येणार आहे क्लोरीन आणि फ्लोरीन येणार आहे साइड ॲटम. नायट्रोजन याच्यामध्ये नायट्रोजन आणि हायड्रोजन मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ हायड्रोजन इज लेस दॅन नायट्रोजन, बट एक्सेप्शन काय सांगितलं मी, एक्सेप्ट इज व्हॉट, हायड्रोजन. हायड्रोजनची लेस इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी राहते तरी सुद्धा हायड्रोजन काय करतो, ऍज अ सेंट्रल ॲटम सारखा बिहेव नाही करत, म्हणून इथे नायट्रोजन जो आहे सेंट्रल ॲटम कन्सिडर केला जातो आणि हायड्रोजन जो आहे साइड ॲटम कन्सिडर केला जातो. त्यानंतर पुढे बघूया स्टेप 2. आता हे झालं पहिला प्रश्न तर मिटला आपला की सेंट्रल ॲटम कुठला असणार आहे ते तर माहिती झालं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की नेक्स्ट स्टेप काय आहे की तिच्यामध्ये नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन सेंट्रल एलिमेंट, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन सेंट्रल एलिमेंट, नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन सेंट्रल एलिमेंट किती आहेत. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, आता विद्यार्थी मित्रांनो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे की असे इलेक्ट्रॉन जे बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. तर आता तुम्ही म्हणाल सर आम्ही ते व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तर लर्न नाही केलेले किंवा आम्हाला माहिती नाही आहे, तर त्याचं सोल्युशन घाबरू नका, त्याचं सोल्युशन तुम्हाला इथेच मिळून जाईल. जसं की बोरॉन राहते पी ब्लॉक मध्ये, त्याच्यानंतर बोरॉन नंतर कार्बन राहतो, त्याच्यानंतर नायट्रोजन राहतो, त्याच्यानंतर ऑक्सिजन राहतो, त्याच्यानंतर फ्लोरीन अँड त्याच्यानंतर नोबल गॅसची सिरीज येते, नोबल गॅसेस. आणि जी हे बोरॉनची फॅमिली आहे, जसं बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम अँड थॅलियम. त्यानंतर कार्बनच्या खाली कोणता आहे तो, कार्बन सिलिकॉन, जर्मेनियम अँड टीन लीड. त्यानंतर नायट्रोजनच्या खाली येते फॉस्फरस, आर्सेनिक, अँटीमनी अँड बिस्मथ, टेल्युरियम अँड जे काय येणार खाली, आणि फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. जसं की याच्यामध्ये आपल्याला हे काय आहेत, पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत आणि पी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन याच्या टॉप वरती प्रेझेंट राहतात, जे की रोमन नंबर्स मध्ये आपल्याला पिरियॉडिक टेबल मध्ये बघायला मिळतात. हे कोणाला माहितीच नसते. टॉप मध्ये जे पिरियॉडिक टेबल मध्ये रोमन नंबर मध्ये लिहिलेले आहे ते ऍक्च्युली आहे काय, तर ते आहे तुमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जे आहेत, जसं की बोरॉन आहे, बोरॉनला कन्सिडर करायचं, बोरॉन पासून सुरुवात करायची, बोरॉनला 3 द्यायचा, 4, 5, 6 आणि 7. आता बोरॉनच्या फॅमिली मधला कुठलाही एलिमेंट असला, जसं ॲल्युमिनियमचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, तर 3. जर तुम्हाला विचारलं सिलिकॉनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, तर सिलिकॉन आहे कशाच्या खाली, कार्बनच्या खाली, आणि कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, 4. जर तुम्हाला विचारलं आर्सेनिकचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, आर्सेनिक व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 5. जर तुम्हाला विचारलं ऑक्सिजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे किती आहेत, 6. तर नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, सेकंड स्टेप काय आहे, तुम्हाला नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेंट्रल मेटल ॲटमचे माहिती असायला पाहिजे, किंवा सेकंड स्टेप मध्ये तुम्हाला नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सेंट्रल मेटल ॲटमचे माहिती करावं लागतील. त्यानंतर नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट स्टेप बघूया. नेक्स्ट स्टेप काय आहे, तर नेक्स्ट स्टेप आहे स्टेप 3. नेक्स्ट स्टेप कुठली आहे, नेक्स्ट स्टेप आहे, लेट मी चेंज द कलर ऑफ द पेन. सो स्टेप 3. आता विद्यार्थी मित्रांनो स्टेप 3 काय आहे, स्टेप 3 मध्ये आधी तर आपण काय केलं, आधी तर सेंट्रल मेटल ॲटम कोणता होता ते ओळखलं, त्यानंतर सेंट्रल ॲटम ओळखल्यानंतर त्याची आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहे ते ओळखलं, ते शिकलो व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स किती आहे, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स त्या सेंट्रल मेटल ॲटम कडे किती आहेत ते ओळखायचे आहेत, इलेक्ट्रॉन पेअर्स. आता इलेक्ट्रॉन पेअर्स म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन पेअर्स म्हणजे की जे बॉन्ड पेअर्स असतात प्लस लोन पेअर्स, या दोघांना जर मिळून जे काही फिगर येणार त्याला आपण इलेक्ट्रॉन पेअर असं म्हणणार, इलेक्ट्रॉन पेअर. आता जसं की 2 बॉन्ड पेअर्स आहेत, किती 2 बॉन्ड पेअर्स आहेत प्लस 1 लोन पेअर, 0 पासून घेऊया, प्लस 0 लोन पेअर्स आहेत,
2 बॉन्ड पेअर्स प्लस 0 लोन पेअर्स आहेत. म्हणजे इथे इलेक्ट्रॉन पेअर किती झाले? इलेक्ट्रॉन पेअर किती झाले? कमेंट करा, फास्ट कमेंट करा. इलेक्ट्रॉन पेअर किती झाले याच्यामध्ये? टोटल इलेक्ट्रॉन पेअर्स कमेंट करा. एम ऑडिबल अँड विजिबल? तुमचे कमेंट्स चालू राहू द्या, कमेंट्स चालू राहू द्या लाईव्ह सेशन मध्ये, जेणेकरून मला समजेल की नाही आपलं सेशन सिरियसली कंटिन्यू चालू आहे. तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर्स किती राहतील? तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन पेअर्स राहतील 2 इलेक्ट्रॉन पेअर्स, 2 इलेक्ट्रॉन पेअर्स. किती इलेक्ट्रॉन पेअर्स राहतील? तर 2 इलेक्ट्रॉन पेअर्स. त्यानंतर नेक्स्ट काय बघायचं आहे? नेक्स्ट आता झाले 3 स्टेप. पहिल्या स्टेप मध्ये आपण सेंट्रल ॲटम बघितला, दुसऱ्या स्टेप मध्ये आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन बघितले, तिसऱ्या स्टेप मध्ये आपण इलेक्ट्रॉन पेअर्स बघितले. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे स्टेप 4. आता स्टेप 4 काय आहे ते बघूया. चला तर मग स्टेप 4 बघूया. स्टेप 4 बघण्याआधी हे जे लोन पेअर्स, बॉन्ड पेअर्स प्लस लोन पेअर्स आहेत याची प्रॅक्टिस घेऊया. जर समजा माझी गोष्ट ऐकून घ्या, परत सांगत आहे. जर समजा 2 बॉन्ड पेअर्स प्लस 1 लोन पेअर असन, तर इथे 3 इलेक्ट्रॉन पेअर बनतील. जर समजा 2 बॉन्ड पेअर प्लस 2 लोन पेअर असतील, तर इथे 4 इलेक्ट्रॉन पेअर बनतील. 4 इलेक्ट्रॉन पेअर. आता जर तुम्हाला मॉलिक्यूल दिलेला आहे, मॉलिक्यूल कुठला आहे? NSF3 मॉलिक्यूल दिलेला आहे. याच्यामध्ये सेंट्रल मेटल ॲटम आपल्याला माहिती आहे नायट्रोजन आहे, आणि नायट्रोजन कडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन राहतात किती? 5. तर ते 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आपण असे लिहूया 3, 4, 5. आता 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मध्ये आपल्याला माहिती आहे फ्लोरीन जो आहे हा मोनोडेंटेड लिगँड आहे, हा मोनोव्हॅलेंट लिगँड आहे, आणि जो की एक इलेक्ट्रॉनची बॉन्ड फॉर्म करतो, एक इलेक्ट्रॉन डोनेट करून एक बॉन्ड फॉर्म करतो. जसं की इथे एक इलेक्ट्रॉन आहे कशाचा? नायट्रोजन सोबत एक फ्लोरीन बॉन्ड फॉर्म करणार. हे 2, हे 3 फ्लोरीन झाले आपले. त्यानंतर राहिलं काय? त्यानंतर राहिले हे इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन मिळून हे सल्फर सोबत बॉन्ड फॉर्म करतील. जसं की माहिती आहे ऑक्सिजन आपल्याला, की ऑक्सिजन काय आहे? बायव्हॅलेंट कंपाऊंड आहे. बायव्हॅलेंट कंपाऊंड म्हणजे ऑक्सिजन इज एबल टू फॉर्म डबल बॉन्ड. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन काय करते? डबल बॉन्ड फॉर्म करू शकते. म्हणून हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स कोण घेणार आहे? ऑक्सिजन खाली काय असतो? सल्फर. तर सल्फर काय करणार? हाई इलेक्ट्रॉन घेणार आणि हाई इलेक्ट्रॉन घेणार. आता याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ बॉन्ड पेअर्स आपल्याला काढायचे आहेत. तर बॉन्ड पेअर्स कसे निघतील? तर याच्यामध्ये बॉन्ड पेअर्स कसे निघतील? तर जेवढे बॉन्ड फॉर्म झालेले आहेत कुठले? तर सिग्मा बॉन्ड जेवढे झालेले आहेत ते सर्व बॉन्ड पेअर्स राहतील. फॉर एक्झाम्पल, हा एक सिग्मा बॉन्ड आहे, हा एक सिग्मा बॉन्ड आहे, हा एक सिग्मा बॉन्ड आहे, आणि हा एक सिग्मा बॉन्ड आहे. हा जो दुसरा बॉन्ड आहे याला आपण पाय बॉन्ड असं म्हणतो. जर समजा ऑक्सिजन आहे त्याने जर डबल बॉन्ड फॉर्म केलेला आहे नायट्रोजन सोबत, जर समजा सल्फर आहे त्याने जर बॉन्ड फॉर्म केला नायट्रोजन सोबत, तर त्याचा एक सिग्मा राहील, एक पाय राहील. म्हणून हा जो इलेक्ट्रॉन आहे हा पाय बॉन्डचा इलेक्ट्रॉन आहे, आणि हा जो इलेक्ट्रॉन आहे हा सिग्मा बॉन्डचा इलेक्ट्रॉन आहे. तर आता सिग्मा बॉन्ड पेअर्स किती आहेत त्याच्यामध्ये? टोटल सिग्मा बॉन्ड पेअर्स किती आहेत? 1, 2, 3 आणि हे किती? 4. म्हणजे बॉन्ड पेअर किती आहेत? 4. प्लस लोन पेअर किती आहे त्याच्यामध्ये? लोन पेअर किती आहेत? 0 लोन पेअर आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर किती झाली? 4 इलेक्ट्रॉन पेअर. इज दॅट क्लिअर? 4 इलेक्ट्रॉन पेअर. त्यानंतर आपण ह्याचा जो स्टेरिक फॅक्टर, यालाच काय म्हणतो? हे जे 4 इलेक्ट्रॉन पेअर आहे यालाच आपण स्टेरिक फॅक्टर असं देखील म्हणतो. तर पुढे जाण्याआधी एक नोटिफिकेशन आहे आपल्या ऍप्लिकेशनचं, ते नोटिफिकेशन बघून घेऊया फास्ट 30 सेकंड मध्ये, आणि पुढे निघून जाऊया. सो फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन साठी जे भरती आलेली आहे त्याच्यासाठी 199 रुपीज मध्ये टॉपिक वाईज मॉक टेस्ट अवेलेबल आहे आपल्या ऍप्लिकेशन वरती. त्यानंतर टेक्निकल पार्टची आणि नॉन टेक्निकल पार्ट दोन्हीची टॉपिक वाईज मॉक टेस्ट तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशन वरती मिळून जाईल. त्यानंतर नेक्स्ट तुमच्यासाठी एक कोर्स लॉन्च केलेला आहे जो की 1499 ला आहे, आणि त्याच्यामध्ये एफडीए विश्लेषण रसायनशास्त्र म्हणजेच काय
फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनच्या ज्या पोस्ट आहेत त्याच्यामध्ये डाऊट सॉल्विंग सेशन प्लस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर विथ व्हॉट 5 बेस्ट टीचर्स कडून तुम्हाला मिळणार आहेत ते टोटल किती 1499 रुपीजला. त्यानंतर नेक्स्ट बघूया हे कशाचे आहेत. विश्लेषण रसायन शास्त्र म्हणजेच काय, विश्लेषण रसायन शास्त्र म्हणजेच अनालिटिकल केमिस्टच्या पोस्टसाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फक्त अनालिटिकल केमिस्ट साठी अप्लाय केलं त्यांच्यासाठी फीज आहे 1499, ज्याच्यामध्ये तुमचे डाऊट सॉल्विंग सेशन्स आणि लाईव्ह लेक्चर्स प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मिळतील विथ 5 बेस्ट टीचर्स कडून. त्यानंतर जर तुम्ही एफडीए चा सिनियर टेक्निकल असिस्टंटचा फॉर्म भरला असाल, सोबतच अनालिटिकल केमिस्टचा पण फॉर्म भरला असाल, त्याच्यासाठी जर तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओज पाहिजे असतील, लेक्चर्स पाहिजे असतील विथ 5 बेस्ट टीचर्स कडून, तर तुम्हाला पेड करावं लागणार 1599 रुपीज, म्हणजे फक्त 100 रुपीज वाढतील, ज्याच्यामध्ये तुमचे दोन्ही कोर्स कव्हर अप केले जातील. त्यानंतर चला तर मग आपल्या टॉपिक कडे वळूया. तर जे इलेक्ट्रॉन पेअर शिकलो आपण, एक इलेक्ट्रॉन पेअरचा टेबल बनवू, एक बनवूया हायब्रिडायझेशन वाला आणि एक बनवूया जिओमेट्री वाला. तर आपल्याला माहिती आहे आणि एक तिसरा बनवूया. चला ठीक आहे, जिओमेट्री पर्यंत ठीक आहे. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन पेअर काय असतात, टोटल नंबर ऑफ बॉन्ड पेअर्स प्लस लोन पेअर्स. सो टोटल टेस्ट अपलोड केला जातील का? यस अनिकेत, यस अनिकेत. व्हॉट इज बॉन्ड पेअर एंड लोन पेअर? ओके बेटा, ओके विशाल. अभी है ना, सॉरी विशाल, काय आहे ना की आधी आपण बेसिक पार्ट चालू आहे आपला. जेव्हा बॉन्डिंगचा कॉन्सेप्ट येईल, जेव्हा बॉन्ड पेअर्स शिकवले जातील, जेव्हा आपण पुढचा कॉन्सेप्ट घेणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच बॉन्ड पेअर्स आणि लोन पेअर्स मधला डिफरन्स माहिती होऊन जाईल. सो जे सध्या रिसेंट चालू आहे ते बघून घेऊया, ते शिकून घेऊया. तर इलेक्ट्रॉन पेअर्स जे आहेत ते दोन असू शकतात. दोन जर इलेक्ट्रॉन पेअर्स असतील तर त्याचं हायब्रिडायझेशन येणार sp, आणि याची जॉमेट्री काय येणार, जर sp हायब्रिडायझेशन आहे तर जॉमेट्री येणार त्या मॉलिक्यूलची लिनियर. आणि लिनियर जर जॉमेट्री येत आहे, सपोज कन्सिडर करा ए मॉलिक्यूल आहे आणि त्याला एक बी मॉलिक्यूल अटॅच आहे, sp हायब्रिडायझेशन होत आहे त्याच्यामध्ये, लिनियर मॉलिक्यूल आहे, तर या लिनियर मॉलिक्यूलची बॉन्ड अँगल किती राहणार आहे 180 डिग्री. त्यानंतर जर इलेक्ट्रॉन पेअर जर 3 असतील तर हायब्रिडायझेशन येणार याचं sp2. हे बघा, दोन इलेक्ट्रॉन पेअर, एक s ऑर्बिटल आणि एक p ऑर्बिटल साठी. 3 असले की एक s आणि दोन p चे मिळून टोटल किती झाले 3 इलेक्ट्रॉन पेअर. आणि sp2 जर हायब्रिडायझेशन असेल तर त्याची जिओमेट्री येणार ट्रायगोनल. आणि ट्रायगोनल जिओमेट्री आपल्याला माहिती आहे, जर समजा सेंट्रल मेटल ॲटम जर ए असेल तर त्याला बी काही या पद्धतीने बॉन्ड्स अटॅच असतील, आणि याच्यामध्ये जो बॉन्ड अँगल राहणार आहे तो बॉन्ड अँगल किती राहणार आहे 120 डिग्री. त्यानंतर जर समजा इलेक्ट्रॉन पेअर किंवा स्टेरिक फॅक्टर जर 4 असेल तर हायब्रिडायझेशन येणार sp3 आणि जिओमेट्री काय येणार टेट्राहायड्रल. आणि टेट्राहायड्रल जिओमेट्री आपल्याला माहिती आहे. टेट्राहायड्रल जिओमेट्री कशी राहते, तर ए जर कन्सिडर केला हा बी, दिस इज व्हॉट बी, हियर इट इज व्हॉट बी अँड हियर इट इज व्हॉट बी. तर यांच्यामध्ये बॉन्ड अँगल जे राहते, यांच्यामध्ये जे बॉन्ड अँगल राहते ते बॉन्ड अँगल 109 डिग्री राहते, 109 डिग्री. त्यानंतर जर तुमचं इलेक्ट्रॉन पेअर जर 5 आले तर हायब्रिडायझेशन बनणार sp3d. त्यानंतर जिओमेट्री बनणार तिची ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. आणि ट्रायगोनल बाय पिरॅमिडल जिओमेट्री आपल्याला माहिती आहे कशी राहते. तर पहिले तर ट्रायगोनल बनणार एक काय बनणार ट्रायगोनल, या पद्धतीने ट्रायगोनल बनणार, आणि त्याच्यामध्ये दोन बाय पिरॅमिडल मॉलिक्युल्स राहतील. या जिओमेट्रीला काय म्हणणार ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. याच्यामध्ये जी हे दोघांमधली बॉन्ड अँगल आहे तो 120 डिग्री आहे, आणि जो या दोघांमधला बॉन्ड अँगल आहे तो 90 डिग्री आहे. म्हणजे एक बॉन्ड अँगल राहते 120 डिग्री
आणि दुसरा बॉन्ड अँगल राहतो 90 डिग्री. त्यानंतर 6 जर इलेक्ट्रॉन पेअर असतील तर त्याचं हायब्रिडायझेशन बनणार आहे sp3d2. हायब्रिडायझेशन त्याचं काय बनणार आहे sp3d2 आणि त्याची जॉमेट्री बनणार आहे ऑक्टाहेड्रल. आणि ऑक्टाहेड्रल जॉमेट्री आपल्याला माहिती आहे सेंट्रल ॲटम जर ए असेल x, here it is what x and here it is what x above the plane x and below the plane x. म्हणजे ऑक्टाहेड्रल जॉमेट्री काही या पद्धतीने फॉर्म होणार आहे. त्यानंतर जर स्टेरी फॅक्टर किंवा इलेक्ट्रॉन पेअर जर 7 असतील तर त्याचं हायब्रिडायझेशन येणार sp3d3. त्याची जॉमेट्री येणार पेंटागोनल बायपिरॅमिडल आणि त्याचा शेप किंवा स्ट्रक्चर काही या पद्धतीने राहील. पेंटागॉन असणार एक आणि त्याच्यामध्ये एक्स वरती एक एक्स खाली. तर हे झालं पेंटागोनल बाय पिरॅमिडल. आता नेक्स्ट स्टेप काय आहे हे तर झाले 3 स्टेप. आता स्टेप 4 काय आहे. स्टेप 4 लास्ट पर्यंत जोडून राहा. मी तुम्हाला सांगतो आजच्या नंतर तुम्हाला हायब्रिडायझेशन मध्ये दिक्कत नाही येणार, तुम्हाला जॉमेट्री मध्ये दिक्कत नाही येणार, तुम्हाला शेप मध्ये दिक्कत नाही येणार. फक्त हे जे लेक्चर आहे ते कंटिन्यू एंड पर्यंत करा. याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला जॉमेट्री फाइंड करावं लागणार आहे. फाइंड द geometry and shape of a molecule. जॉमेट्री अँड शेप तुम्हाला मॉलिक्यूलचा फाइंड करायचा आहे. तर आता जॉमेट्री आणि शेप कशाने फाइंड होणार आहे. जॉमेट्री कशापासून बनते तर बॉन्ड पेयर्स प्लस लोन पेयर्स पासून बनते जॉमेट्री. आणि जर तुम्हाला शेप विचारला तर त्याच्यामध्ये लोन पेयर्स इन्व्हॉल्व नाही होत, शेप मध्ये फक्त बॉन्ड पेयर्स इन्व्हॉल्व होतात. म्हणजेच काय, जर तुम्हाला जॉमेट्री बद्दल विचारलं, जॉमेट्री मध्ये बॉन्ड पेयर्स प्लस लोन पेयर्सचा इन्व्हॉल्वमेंट होणार आणि शेप मध्ये विदाउट लोन पेयर्स म्हणजेच फक्त बॉन्ड पेयर्सचं इन्व्हॉल्वमेंट होणार. तर आता जे कॉन्सेप्ट तुम्हाला सांगितले तेच आता आपण ऍप्लिकेशन्स त्याचे बघूया. इथं लिहून घ्या. शेप इज आयडेंटिफाइड without considering lone pairs of electrons. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला माहिती आहे CH4 जर कन्सिडर केला आपण, अमोनिया जर कन्सिडर केला आणि त्याच्यानंतर OH2H2O मॉलिक्यूल जर कन्सिडर केला तर या 3 मॉलिक्यूल मध्ये डिफरन्स काय आहे ते बघायचं आहे. या 3 मॉलिक्यूल मध्ये डिफरन्स काय आहे ते बघायचं आहे. जसं की एक मॉलिक्यूल आहे CH3 आणि याच्यासाठी एक नोट लिहून घ्या. एक नोट काय आहे, जर लोन पेयर्स जवळ आले त्यांच्यामध्ये रिपल्शन जास्त होईल. त्याच्यानंतर लोन पेयर्स बॉन्ड पेयर्स, त्याच्यानंतर बॉन्ड पेयर्स म्हणजे लोन पेयर जर जवळ आले त्यांच्यामध्ये रिपल्शन जास्त होईल. त्याच्यानंतर लोन पेयर बॉन्ड पेयर आणि त्याच्यानंतर बॉन्ड पेयर. चला तर मग स्ट्रक्चर काढूया. CH4 जो मॉलिक्यूल दिसत आहे तुम्हाला, कार्बन कडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती राहतात 4 आणि याला किती जोडलेले आहेत हायड्रोजन, 4 हायड्रोजन जोडलेले आहेत. म्हणजे जर इलेक्ट्रॉन काढले आपण त्याचे 4 इलेक्ट्रॉन राहतात कार्बन कडे आणि ते 4 इलेक्ट्रॉन हायड्रोजन बॉन्ड फॉर्म करतील. म्हणजे त्याच्यामध्ये बॉन्ड पेयर्स किती आहेत, याच्यामध्ये बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स किंवा बॉन्ड पेयर्स किती आहेत 4. आणि जर बॉन्ड पेयर्स 4 आहेत म्हणजे 4 बॉन्ड पेयर्स प्लस लोन पेयर्स किती आहेत तर 0 लोन पेयर्स. तर याचे इलेक्ट्रॉन पेयर किती बनतात तर 4 इलेक्ट्रॉन पेयर बनतात. 4 इलेक्ट्रॉन पेयर म्हणजे sp3 हायब्रिडायझेशन येते आणि sp3 हायब्रिडायझेशन येते याचाच अर्थ जॉमेट्री काय येणार याची टेट्राहेड्रल. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, जर समजा 4 इलेक्ट्रॉन पेयर बनत आहे, हायब्रिडायझेशन बनणार sp3 आणि जॉमेट्री काय बनणार टेट्राहेड्रल. तर टेट्राहेड्रल मॉलिक्यूल बनणार. आणि जो हा CH4 मॉलिक्यूल आहे तो दिसणार कसा तर तो CH4 मॉलिक्यूल आपल्याला काही या पद्धतीने दिसणार आहे, विजिबल होणार आहे. कार्बन, हायड्रोजन. त्यानंतर अमोनिया बघूया. अमोनियासाठी बघूया, नायट्रोजन कडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन राहतात 5. तर 5 इलेक्ट्रॉन लिहून घ्या 1 2 3
4 5 आणि त्याच्यामध्ये बॉन्ड पेअर्स किती आहेत तर 3 हायड्रोजन बॉन्ड फॉर्म केलेला आहे 3 हायड्रोजननी आणि याच्यामध्ये काय आहे 1 लोन पेअर. त्याच्यानंतर बॉन्ड पेअर्स पर लोन पेअर म्हणजे बॉन्ड पेअर किती आहे त्याच्यामध्ये 3 बॉन्ड पेअर आहेत आणि 1 लोन पेअर आहे 3 बॉन्ड पेअर प्लस 1 लोन पेअर इज इक्वल टू हाऊ मेनी इलेक्ट्रॉन पेअर सो 4 इलेक्ट्रॉन पेअर. आणि जर 4 इलेक्ट्रॉन पेअर आहे तर हायब्रिडायझेशन काय येणार sp3 आणि याची जी जॉमेट्री आहे ती काय येणार टेट्राहायड्रल. आता टेट्राहायड्रल जॉमेट्री येणार पण टेट्राहायड्रल जॉमेट्री मध्ये काय आहे एक लोन पेअर प्रेझेंट आहे. म्हणून जर नायट्रोजन आहे असा त्याच्यामध्ये जर एक लोन पेअर आहे तर त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स आहेत हायड्रोजनचे काही या पद्धतीने अटॅच राहतील. आता इथे बॉन्ड अँगल किती सांगितली मी 109 डिग्री टेट्राहायड्रलची. पण याच्यामध्ये लोन पेअर ऍड झाले त्यामुळे लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये रिपल्शन जास्त असते त्यामुळे इथं रिपल्शन होते त्यामुळे या दोघांमधली बॉन्ड लेंथ काय होते कमी होते. आणि आधी जर बॉन्ड लेंथ किती 109 डिग्री दोन हायड्रोजन मधली तर याची बॉन्ड लेंथ काय बनते 107 डिग्री म्हणजेच बॉन्ड लेंथ कमी होते. का बरं कमी होते लोन पेअर आणि या बॉन्ड पेअरच्या रिपल्शन मुळे. तर हा जो अमोनिया आहे हा जो अमोनिया आहे त्याला आपण व्यवस्थित लिहून घेऊया अमोनिया आहे याचं टेट्राहायड्रल स्ट्रक्चर टेट्राहायड्रल शेप काही या पद्धतीने येणार आणि त्याला हायड्रोजन काही या पद्धतीने जोडणार आणि त्याच्यामध्ये हायब्रिडायझेशन काय येणार हायब्रिडायझेशन येणार तिचं sp3 आणि याची जॉमेट्री काय येणार टेट्राहायड्रल आणि याचं शेप. विद्यार्थी मित्रांनो आता इथे लक्ष द्या की याचं शेप काय येणार. शेप मी तुम्हाला सांगितलं शेप जर लक्षात घ्यायचं असेल तर याचे लोन पेअर्स तुम्हाला कन्सिडर नाही करायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय कन्सिडर करायचं आहे तर ते फक्त म्हणजेच बॉन्ड पेअर. आणि हे बॉन्ड पेअर कसे दिसत आहेत तुम्हाला काही पिरामिड टाइप दिसत आहे म्हणून याची जी शेप आहे ती काय आहे पिरॅमिडल शेप काय आहे पिरॅमिडल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन काय आहे H2O मॉलिक्युलचा. H2O ऑक्सिजन आहे ऑक्सिजन कडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती राहतात तर ते 6 राहतात 1 2 3 4 5 आणि 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लिहून घेऊया. त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन अटॅच होतात आणि त्याच्यामध्ये एक लोन पेअर ही आणि ही दुसरी वाली लोन पेअर्स याच्यामध्ये किती लोन पेअर्स आहेत तर 2 लोन पेअर्स आहेत आणि बॉन्ड पेअर्स किती आहेत तर 2 बॉन्ड पेअर्स आहेत. तर इलेक्ट्रॉन पेअर्स किती होतील 2 बॉन्ड पेअर्स प्लस 2 लोन पेअर्स इज इक्वल टू व्हॉट 4 इलेक्ट्रॉन पेअर. परत काय आलं हायब्रिडायझेशन sp3 परत हायब्रिडायझेशन काय आलं sp3. am I audible and visible guys कमेंट करा किंवा मग हँड रेज करा जेणेकरून मला माहिती होईल की आपलं सेशन कंटिन्यू आहे चालू आहे. चला तर मग पुढचं बघूया. आता याच्यामध्ये किती बॉन्ड पेअर्स प्लस लोन पेअर्स किती झाले 4 म्हणजे याचं हायब्रिडायझेशन काय आलं sp3 हायब्रिडायझेशन आलं आणि याची जी जॉमेट्री आली ती टेट्राहायड्रल आली. आता जर तुम्ही टेट्राहायड्रल जॉमेट्री म्हटलं ऑक्सिजनची तर सर याचा शेप काय होणार याचं हायब्रिडायझेशन येते sp3 आणि याची जॉमेट्री जी आहे जॉमेट्री येते टेट्राहायड्रल. कशाची गोष्ट करत आहे मी H2O ची जॉमेट्री येते हायब्रिडायझेशन येते sp3 जॉमेट्री येते टेट्राहायड्रल आणि याचा शेप जर टेट्राहायड्रल मध्ये जर 2 लोन पेअर्स आहेत लोन पेअर्स किती आहेत 1 आणि 2 लोन पेअर्स आहेत तर याचं शेप जो आहे तो डिस्टॉर्ट होणार आहे जॉमेट्री जी आहे डिस्टॉर्ट होणार आहे आणि याची जॉमेट्री काही या पद्धतीने फॉर्म होते. आणि याच्यामध्ये तुम्हाला दिसत असन की हे जे शेप दिसत आहे तुम्हाला याच्यामध्ये शेप जर कन्सिडर करायचा आहे तर आपल्याला लोन पेअर विसरून जावं लागतील. याच्यामध्ये जे स्ट्रक्चर दिसत आहे आपल्याला हे काही बेंट सारखं दिसत आहे म्हणजेच बेंट स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे म्हणजे याचा शेप काय येणार आहे याचा शेप येणार आहे बेंट. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता.
त्यानंतर त्यानंतर जर समजा आपण ट्रायगोनल बायपिरामिडल मॉलिक्यूल घेतला, ट्रायगोनल बायपिरामिडल मॉलिक्यूल म्हणजेच EX5 जर मॉलिक्यूल घेतला, याचा जर एक्झाम्पल घेतला आपण PCl5 किंवा PF5 जर मॉलिक्यूल घेतला, तर आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये EX5 मध्ये 5 बॉन्ड पेअर्स प्लस 0 लोन पेअर्स जर असतील तर इलेक्ट्रॉन पेअर किती होतात? 5 इलेक्ट्रॉन पेअर, आणि 5 इलेक्ट्रॉन पेअर जर असतील तर हायब्रिडायझेशन होणार sp3d. हायब्रिडायझेशन जर sp3d असेल तर जॉमेट्री याची होणार ट्रायगोनल बायपिरामिडल आणि शेप जो येणार याचा ट्रायगोनल बायपिरामिडल. जर इथे लिहून घ्या, जर लोन पेअर्स कोणत्या कंपाऊंड मध्ये जर प्रेझेंट नसतील लोन पेअर्स प्रेझेंट नसतील तर जे जॉमेट्री आहे तेच त्याचा शेप होईल. येऊन घ्या इथे, तेच त्याचा शेप होईल. आता इथे हा जो मॉलिक्यूल आहे हायब्रिडायझेशन आला sp3 आणि ट्रायगोनल बायपिरामिडल मॉलिक्यूल आहे, म्हणजे ईला आपण सेंट्रल मेटल ॲटम कन्सिडर करूया. हा X, here it is what X above the plane X and below the plane X. हे काय आहे? sp3 हायब्रिडायझेशन sp3d. जॉमेट्री काय आहे याची? तर ट्रायगोनल बायपिरामिडल. शेप काय आहे? ट्रायगोनल बायपिरामिडल. जर समजा याच्यामधून एक X आपण काढला प्लस एक लोन पेअर याच्यामध्ये ऍड केली तर याच्यामध्ये काय चेंजेस होतील? तर ही लोन पेअर इक्विटोरियल पोझिशनला अटॅक होणार किंवा इक्विटोरियल पोझिशनला सबस्टिट्यूट होणार, म्हणजे ही लोन पेअर इथे सबस्टिट्यूट होणार आणि काही या पद्धतीने स्ट्रक्चर फॉर्म होणार. आणि यालाच आपण याचं जर हायब्रिडायझेशन काढलं आपण, याच्यामध्ये बॉन्ड पेअर्स किती आहेत? 1 2 3 4 या म्हणजे 4 बॉन्ड पेअर्स आहेत प्लस 1 लोन पेअर आहे, म्हणजेच इथे इलेक्ट्रॉन पेअर आलं 5 इलेक्ट्रॉन पेअर, म्हणजे हायब्रिडायझेशन येते sp3d. आणि जर याची जॉमेट्री बघितली आपण ट्रायगोनल बायपिरामिडल येते, पण शेप जो आहे शेप मध्ये आपण लोन पेअर कन्सिडर नाही करत आणि म्हणून हा शेप आपल्याला सीसॉ टाइप दिसतो. त्यानंतर जर समजा याच्यामध्ये परत एक लोन पेअर ऍड केली आणि मायनस एक, जर समजा एक एलिमेंट याच्यामधला काढून टाकला, तर याच्यामध्ये आणखी एक लोन पेअर प्रेझेंट होणार आणि ती लोन पेअर इक्विटोरियलला सबस्टिट्यूट होणार आणि त्याचा स्ट्रक्चर जो आहे, त्याचं शेप जे आहे, ते लोन पेअर्स काही इक्विटोरियल पोझिशनला असे सबस्टिट्यूट होतील इक्विटोरियल पोझिशनला. आणि ह्याचा जर हायब्रिडायझेशन काढला आपण तर sp3d येणार आणि याची जर जॉमेट्री काढली तर जॉमेट्री याची येणार ट्रायगोनल बायपिरामिडल. आणि याचा जर शेप बघितला आपण, शेप मध्ये लोन पेअर्स आपण बघत नाही, तर शेप जर बघितला याचा टी शेप बनतो. ओके अनिकेत, ओके आय विल रिपीट. ओके अनिकेत, रिपीट करतो. तर जर समजा तुमच्या याच्यामध्ये एक्झाम मध्ये जर समजा असा मॉलिक्यूल आला EX5 आला, जसं PCl5 किंवा PF5 आला, जर असा मॉलिक्यूल आला, याच्यामध्ये बॉन्ड पेअर्स किती आहेत? तर जर तुम्ही याला ड्रॉ केलं तर बॉन्ड पेअर्स येतात 5, 0 लोन पेअर्स येतात, टोटल इलेक्ट्रॉन पेअर येतात 5, म्हणजे याचं हायब्रिडायझेशन येते sp3d. याची जॉमेट्री येते ट्रायगोनल बायपिरामिडल, शेप येतो याचा ट्रायगोनल बायपिरामिडल. तर आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ट्रायगोनल बायपिरामिडल हा जॉमेट्री आहे आणि त्याचा शेप देखील काय आहे? ट्रायगोनल बायपिरामिडल. याच्यामधून जर समजा एक एलिमेंट मी काढतो आणि त्याच्यामध्ये एक लोन पेअर जर ऍड करतो तर काही या पद्धतीने लोन पेअर ऍड होणार आणि त्याच्यामध्ये बॉन्ड पेअर्स किती आहेत? तर 4 बॉन्ड पेअर्स आहेत, तुम्ही बघू शकता. 1 बॉन्ड, 2 बॉन्ड, 3 बॉन्ड, 4 बॉन्ड प्लस 1 लोन पेअर आहे. टोटल इलेक्ट्रॉन पेअर किती आहेत? 5. आणि याचं हायब्रिडायझेशन काय येणार? sp3d. आणि याची जॉमेट्री काय येणार? तीच येणार ट्रायगोनल बायपिरामिडल.
याची हायब्रिडायझेशन जॉमेट्री काय येणार, ट्रायगोनल बायपिरामिडल किंवा डिस्टॉर्टेड ट्रायगोनल बायपिरामिडल. याचा जेव्हा शेप आपण बघतो, शेपसाठी मी सांगितलं लोन पेअर आपण कन्सिडर नाही करत, म्हणून याचा शेप काही आपल्याला सीसॉ टाइप दिसतो. कसा दिसतो शेप, सीसॉ टाइप. जर समजा याच्यामधून मी परत एक एलिमेंट काढला, त्याच्यामध्ये एक लोन पेअर ऍड केली, तर ती इक्वेटोरियल पोझिशनला लोन पेअर ऍड होईल आणि याची जॉमेट्री आणि हायब्रिडायझेशन सेम राहील, पण याचा शेप जो आहे तो टी शेप बनणार आहे, याचा शेप चेंज होणार आहे. म्हणजे याच्यावरून तुम्ही काय प्रिडिक्ट करू शकता की जर समजा त्याच्यामध्ये 0 लोन पेअर्स असतील, जर लोन पेअर्स प्रेझेंट नसतील, तर जे जॉमेट्री आहे तोच त्याचा काय राहणार आहे, शेप होईल. म्हणजे इथे बघू शकता लोन पेअर प्रेझेंट नाही आहे आणि याची जॉमेट्री काय आहे, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. तसंच तिचा शेप देखील काय आहे, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. काही या पद्धतीने तुम्ही अनेक क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि त्याचे आन्सर्स तुम्हाला मिळू शकतात. यानी हीच पद्धत तुम्ही यूज करून तुम्ही कुठल्याही एलिमेंटची किंवा कुठल्याही कंपाऊंडची हायब्रिडायझेशन, जॉमेट्री आणि बॉन्ड अँगल काढू शकता. त्यानंतर याचमध्ये जर समजा 3 लोन पेअर्स ऍड झाले, चला ठीक आहे, बस एवढंच एक्झाम्पल काफी आहे तुमच्या एक्झामसाठी. एक एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल फर्स्ट इज व्हॉट, SOF4. याच्यामध्ये फर्स्ट स्टेप काय आहे तुमची, फर्स्ट स्टेप फाइंड सेंट्रल ॲटम. याच्यात सेंट्रल ॲटम कोणता आहे, तर सल्फरची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असते ऑक्सिजन आणि फ्लोरीन पेक्षा, म्हणून सेंट्रल मेटल ॲटम कोणता आहे याच्यामध्ये, सल्फरकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत, तर 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, 1 2 3 4 5 6. मोनोव्हॅलेंट कंपाऊंड किती आहेत, 4, म्हणजे 4 फ्लोरीन इथे जोडून जातील. आणि ऑक्सिजन काय आहे, बायव्हॅलेंट, म्हणून हा 2 इलेक्ट्रॉन्स घेणार. म्हणजे याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ बॉन्ड पेअर्स किती झाले, बॉन्ड पेअर्स 1 सिग्मा, 2 सिग्मा, 3 सिग्मा, 4 सिग्मा, 5 सिग्मा. म्हणजे याच्यामध्ये बॉन्ड पेअर्स किती आहेत, बॉन्ड पेअर्स आहेत 5 आणि एक पाय बॉन्ड आहे. त्याच्यानंतर लोन पेअर किती आहेत, याच्यामध्ये लोन पेअर आहेत 0. 5 बॉन्ड पेअर प्लस 0 लोन पेअर इज इक्वल्स टू 5 इलेक्ट्रॉन पेअर. म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर किती आहेत, 5 जर इलेक्ट्रॉन पेअर असेल तर याचं हायब्रिडायझेशन काय बनते, sp3d. याची जॉमेट्री काय बनते, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. याच्यामध्ये एकही लोन पेअर प्रेझेंट नाही आहे, म्हणून याचा शेप देखील काय बनणार, ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. तर ट्रायगोनल बाय पिरॅमिडल मध्ये सल्फर जो आहे सेंट्रल मध्ये राहणार, ऑक्सिजन डबल बॉन्ड फॉर्म करणार आहे, त्याच्यानंतर फ्लोरीन काही या पद्धतीने सबस्टिट्यूट होतील. तर हे जे आहे ट्रायगोनल बाय पिरॅमिडल जॉमेट्री अँड शेप आहे. इज दॅट क्लिअर? तुम्हाला शेप आणि जॉमेट्री मध्ये फरक समजला? शेप आणि जॉमेट्री मध्ये फरक समजलाच असेल. बिलकुल नाही अनिकेत, एक्झाम्पल शिवाय मी पुढे नसतो जात. सो आजच्या लेक्चर साठी बस एवढं काफी आहे. बाकी बघूया नेक्स्ट लवकरच येणाऱ्या व्हिडिओ मध्ये. तर तुम्ही जर न्यू असाल तर चॅनलला लाईक करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर समजा तुम्हाला वाटत असेल की हा खूप बेनिफिशियल व्हिडिओ आहे, तर हा व्हिडिओ फ्रेंड्सला काय करा, शेअर देखील करा. थँक यू. काही या पद्धतीनेच आपण येणारे सेशन्स आपल्या ऍप्लिकेशन्स वरती घेणार आहे, डिटेल मध्ये होणार आहे.